प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे। 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटक न करण्याचा आदेश कोर्टाने दिलाय। तसंच कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभाही कोर्टाने दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यावर निर्णय देताना कोर्टाकडून कोरटकरला दिलासा मिळाला आहे। जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे। ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे। 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल।